म्हणजे नाशिक शहरात 2027 साली सिंहस्थ कुंभमेळ्याचं आयोजन करण्यात येणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर नाशिक शहरात नवा वाद सुरू झालाय। नाशिक शहरातील गोदावरी नदीच्या पट्ट्यात अजूनही काही भाग हा कॉन्क्रीटचा आहे, म्हणजे नदीच्या तळाशी नैसर्गिक माती किंवा खडी नसून कॉन्क्रीट आहे। हे कॉन्क्रीट काढून टाकण्यात यावं अशी मागणी पर्यावरण प्रेमींकडून करण्यात येते आणि पुरोहित संघाचा त्याला ठाम विरोध आहे। पण मुळात हे कॉन्क्रीटीकरण का करण्यात आलं आणि आता ते काढण्याची मागणी का होते हे जाणून घेण्यासाठी पाहूयात महापालिकेचे महामुद्देमधला स्पेशल रिपोर्ट। नाशिक शहरातील रामकुंडाची ही दृश्य गोदावरी, अरुणा आणि वरुणा या तीन नद्यांचा संगम इथं होत असल्यानं हिंदू धर्मात रामकुंडाला अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि म्हणूनच सिंहस्थ कुंभमेळ्यातील साधूंचं शाही स्नान असो किंवा वर्षभर सुरू असलेलं सामान्य भक्तांचं स्नान असो, ते रामकुंडातच पार पडतं। नाशिकमध्ये 2027 साली सिंहस्थ कुंभमेळा पार पडणार आहे, मात्र त्याआधी एक जुना वाद नव्यानं सुरू झालाय। रामकुंडाचा तळ कॉन्क्रीटचा असावा की नाही हा वाद आहे। कॉन्क्रीटीकरण केल्यानं नदीतील नैसर्गिक झरे बुजले आणि त्यामुळे नदी प्रवाहावर विपरीत परिणाम होतोय, असा दावा पर्यावरण प्रेमी देवांग जानी करतायत। संगम तटावर लोकांचा हट्ट असतो का स्नानविधी वगैरे संपन्न केला पाहिजे। तर आपल्या रामकुंडामध्ये अरुणा आणि गोदावरी नदीचा संगम आहे। तर अरुणा नदी अख्खी बुजवली गेली आहे, तिचं अस्तित्व फक्त इंद्रकुंडात आहे। आपली साधी सरळ मागणी आहे, इंद्रकुंडापासून ते रामकुंडापर्यंत अरुणा नदी पुनर्जीवित करून संगमस्थळी सोडावी। रामकुंड जे कॉन्क्रीटीकरणच्या खाली दबलं गेलेले आहे ते कॉन्क्रीट मुक्त करावं। अरुणा आणि गोदावरीचा संगम पूर्ववत करावा, जेणेकरून जे मायथॉलॉजिकल इम्पॉर्टन्स आहे, जे धार्मिक महत्त्व आहे रामकुंडात जे स्नानविधीसाठी आणि सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने, ते पण आपलं रिस्टोर होईल। पुरोहित संघाचं मत मात्र पूर्णपणे वेगळं आहे। कुंभमेळ्यात जर तळाशी असलेल्या दगड किंवा काचांमुळे भक्तांच्या पायाला इजा झाली तर त्याला जबाबदार कोण राहील, असा प्रतिप्रश्न पुरोहित संघानं उपस्थित केलाय। व्यावहारिक दृष्टिकोनातनं जर विचार केला तर या ठिकाणी जर समजा एक काढलं कॉन्क्रीटीकरण, कॉन्क्रीट नाहीच आहे, ते 6 इंचाचा लेअर येतो 56 सालीला टाकलेला, ते का बरं होतं तर लोकांचे पाईप बुडू नये, खेळे असतात, काचा असतात। जर उद्या तुम्ही समजा ते काढलं तर तुम्हाला सांगतो, जर उद्या इथे कोणाच्या पायाला लागलं, कुणी जखमी झाले, कोणाचे प्राण गेले, तर त्याला कोण जबाबदार राहील? हा वाद किमान 24 वर्ष जुना आहे। 2003 मध्ये नाशिकमध्ये कुंभमेळा पार पडला, त्याची तयारी म्हणून 2002 मध्ये गोदावरीच्या तळाचं कॉन्क्रीटीकरण करण्यात आलं। रामकुंड आणि लक्ष्मणकुंडासह एकूण 2 किलोमीटरच्या पट्ट्यात नदीच्या तळाशी कॉन्क्रीट टाकण्यात आलं। कुंभमेळा संपल्यावर हे कॉन्क्रीट काढणं अपेक्षित होतं, मात्र तसं काही झालं नाही। कॉन्क्रीटच्या खाली अनेक झरे दबले गेलेत। ही बाब 2014 साली काही इतिहासकारांनी लक्षात आणून दिली। सविस्तर अभ्यास केल्यावर या झऱ्यांची संख्या 17 आहे असं लक्षात आलं। 2015 मध्ये पर्यावरण प्रेमी देवांग जानी हे मुंबई हायकोर्टात गेले आणि प्रशासनानं कॉन्क्रीट काढावं अशी मागणी केली। जानी यांनी नाशिक मनपासमोर सादरीकरण करावं अशी सूचना हायकोर्टानं 2017 मध्ये केली। कॉन्क्रीट काढण्यासाठी 2017 मध्येच तत्कालीन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ही मंजुरी दिली, मात्र ढिसाळ कारभारामुळे पुढच्या 3 वर्षात काहीच घडलं नाही। अखेर 2020 मध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवातही झाली। गांधी तलाव आणि अहिल्यादेवी होळकर पूल या 2 ठिकाणातून तब्बल 200 टन कॉन्क्रीट काढण्यात आलं, मात्र रामकुंड आणि लक्ष्मणकुंड इथलं कॉन्क्रीट अजूनही जशास तसंच आहे। कॉन्क्रीटीकरणाला पर्यावरण प्रेमींचा इतका विरोध काय हे देखील पाहणं गरजेचं आहे। गोदावरी नदीची नैसर्गिक यंत्रणा ही बऱ्याच अंशी जमिनीखाली झऱ्यांवर अवलंबून आहे, म्हणजेच नदीच्या सुरळीत प्रवाहासाठी नैसर्गिक झरे महत्वाचे आहेत। मात्र कॉन्क्रीटीकरणामुळे झरे बुजले, त्यामुळे नदीच्या प्रवाहावर विपरीत परिणाम झाला। कॉन्क्रीटमुळे नदीचं पाणी स्थिर राहतं, त्यामुळे पावसाळ्यात पूर येतो, असा तर्क जानी यांनी कोर्टात मांडलाय। या विषयाला नैसर्गिक, पर्यावरणीय आणि धार्मिक बाजू देखील असल्यामुळे प्रशासन निर्णय घेण्याची घाई करत नाहीये। सर्व बाजूंचा विचार करूनच निर्णय घेतला जाईल, असं नाशिकचे विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांनी स्पष्ट केलंय। त्याच्यामध्ये तांत्रिक अभ्यास झाल्याशिवाय मी काही योग्य होणार नाही बोलणं, असं मला वाटतं। दुसरा पण एक माझ्या डोक्यात प्रश्न असा आला होता की आज कॉन्क्रीट आहे खाली, त्याच्यामुळे जमीन अशी प्लेन असते, त्याच्यात आपण पायात चप्पल न घालता उतरलो तर पायाला काही रुतत नाही, आपण चालतो। पण जर कॉन्क्रीट काढलं आणि खडे वगैरे असले, पायाला रुतले आणि गर्दीमध्ये एखादा माणूस पडला, त्याच्यामागे दुसरा पडेल, तिसरा पडेल, अशी दुर्घटना होऊ नये। तर त्याच्यावरती मला मग त्या जे निसर्गाशी संबंधित लोक आहेत, प्रेम करणारे, त्यांनीच पर्याय सांगितला की एक कुठले पेवर्स असतात की ज्याच्यामधून पाणी झिरपू शकते।
मला वाटते तो विषय कमी महत्त्वाचा आहे. जास्त महत्त्वाचा विषय असा आहे की तिथे पाणी राहील की नाही राहील याची पूर्णतः खात्री व्हायला पाहिजे. विषय जटिल आहे हे मान्यच, मात्र प्रशासनाला यावर लवकर तोडगा काढावा लागणार आहे. कारण महापालिका निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्यात. सिंहस्थ कुंभमेळा देखील 2 वर्षांनी होणार आहे. त्यामुळे काँक्रिटीकरणाचा वाद चिघळण्याआधीच जर तो सोडवला गेला तर सर्वांच्याच फायद्याचं ठरणार, एवढं मात्र नक्की. राज्यात महापालिका निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. त्या निमित्तानं नेत्यांचे दौरे सुरू झाले असून येत्या काही महिन्यात महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजण्याची शक्यता आहे. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात विकास कामं करण्यासाठी महापालिकेला भरघोस निधी मिळणार आहे. त्यामुळेच महापालिकेवर आपला झेंडा फडकवण्यासाठी प्रत्येक राजकीय पक्षामध्ये स्पर्धा सुरू झाली आहे. या दरम्यानच्या काळात कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी होणाऱ्या बैठका, पाहणी दौरे आणि उद्भवणारे वाद टाळता प्रशासनाच्या मात्र नाकी नऊ येणार आहेत. कॅमेरामन मयूर बारगेजेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.